एव्हरीवन, आज आपला डे 2 आहे पुणे टू बुद्धगया। जसं की रात्री मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही इथं एक रिसॉर्ट आहे, तिथं आम्ही स्टेला थांबलो होतो। आता सकाळचे 6 वाजले ते। आता आपण इथून निघतोय, बट असं झालेलं आहे की इथं ट्रेनचा जो केअरटेकर आहे तो आता इथं अवेलेबल नाही आहे आणि आम्हाला यांना चावी द्यायच्या ते आम्ही फोन करतोय, बट मे बी झोपला असेल तो फोन रिसीव करत नाही आहे। बघूयात आता किती वेळ लागतो त्यांना की वगैरे द्यायला। आमचे बाकीचे सामान वगैरे सगळं ठेवून गाडी लोड झालेली आहे, फक्त आता यांना देऊन चावी देऊन आम्हाला निघायचं आहे। येस, आय थिंक कोणतरी आलं आहे त्यांचं गेट ओपन करायला। आपण निघूयात आता। आपला हा जो आजचा डे 2 आहे, आता हा आपण पहिलं जाणार आहोत त्रिवेणी संगम, जिथं 3 नद्यांचा संगम झालेला आहे, त्या ठिकाणी जाणार आहोत। तिथून नंतर मग आजचा स्टे आम्ही कॅल्क्युलेट असा करतो की आजचा जो स्टे आहे तो वाराणसीमध्ये करायचा, बट डिपेंड्स, बघूयात आता वाराणसीला जायला किती वेळ लागतो। त्याच्या मॅपमध्ये तुम्हाला दिसतं ते साईडला मध्ये आणि साईडला पेजचं अभयारण्य आहे, हे नॅशनल अभयारण्य आहे ना, नॅशनल अभयारण्य आहे साईडला आणि मधून हा रस्ता आहे। ₹150 प्रत्येक टोलला इथे चार्ज करतात हे लोक, पण रस्ते चांगले आहेत त्यांचे। समृद्धी महामार्गानंतरचा हा 4था टोल आहे आपला। प्रयागराज त्रिवेणी संगम जे यूपी मध्ये येतं आणि ते इथून अराउंड 550 किलोमीटर दाखवते, 566 किलोमीटर दाखवते। गुगल मॅपवर अरायवल टायमिंग दाखवते 3:38चा आणि आता वाजले ते 6। रस्ते चांगले तिथले।
मस्तपैकी एक चांगलं हॉटेल दिसलं आहे. नाश्ता तर आम्ही मगाशी केला होता, त्या मगाशी मी जो व्हिडिओ आधी दाखवलेला त्याच्यामध्येच याच्यामध्येच नाश्ता चपात्या वगैरे गरम करून आमच्या घेतल्या होत्या. पण आता इथे फक्त थोडंसं तर वाऱ्यामध्ये थंडावा आहे म्हणून गार लागतं आहे, म्हणून आपण इथं एक फक्त थोडा चहा पिणार आहोत, वॉशरूमला वगैरे जाऊन येणार आहोत. हे MP मध्ये पडतं आहे हे हॉटेल. इथं बाजूलाच पेट्रोल पंप पण आहे. आता तुम्हाला येताना कुठेच चांगलं हॉटेल नाही लागणार, कारण सगळे ढाबे आहेत आणि एकदम छोटे छोटे म्हणजे खूपच छोटे आहेत. आपण रिवामध्ये आलेलो आहे आणि आता मी ॲक्च्युली इथं थोडंसं कार वॉशिंग सेंटरला थांबलो आहे, कारण गाडी खूप घाण झाली आहे. कालपासून आपण ड्राईव्ह करतो त्यामुळं गाडी घाण झाली आहे. तशी ॲक्च्युली गाडी काही घाण वाटत नाही आहे, बट स्टील म्हणजे त्यांना गाडी थोडीसुद्धा आवडत नाही घाण झालेली, त्यामुळे मग असं झालं आहे की गाडी वॉश करायची आहे. म्हणून आता इथं वॉशसाठी थांबलेलं आहे. तर बघूयात, आता वॉश झाले की आपण पुढच्या प्रवासाला निघूयात. मग इथं कुठेतरी हॉटेल बघून मग जेवण करून घेणार आहोत. कार वॉशिंग सेंटर. गाडी आता आपली ऑलमोस्ट पूर्णपणे क्लीन झाली आहे, वॉश करून झाली आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर UP मधले जे घरं आहेत त्या घरं हे नुसती आपले जी घरं आहेत ती संपूर्ण विटांची आहे. फक्त हे विटांचं बांधकाम करतात, हे लोक प्लास्टर वगैरे काहीच करत नाही. आपण UP मधल्या रेवा या ठिकाणी आहोत. एक 5 मिनिटामध्ये गाडी वॉश झालेली आहे आपली. आता एक 5 मिनिटामध्ये गाडी फक्त पुसून मग आपली गाडी रेडी होईल. आता आपण रेवा जबलपूरमधून बाहेर पडतोय. गाडी वॉश केली, त्याच्यानंतर जेवण केलं. ऑलमोस्ट 2 तास गेले. आपण ही रेवा म्हणजे मेन सिटीमधून चाललोय. इथं या अशा रिक्षा आहे, त्यांच्या ऑटो, आणि अशा प्रकारचे ऑटो आहे तिथे. आय थिंक याच ऑटो आपण नागपूरला पण बघितलं ते ना आपण, है ना? तुम्ही कुठं अशाच ऑटो म्हणजे मे बी या नागपूर पासून पुढं अशाच ऑटो आहे तिथे. सिटीमधून आल्यामुळे भरपूर ट्रॅफिक लागतंय. प्रयागराजला जायला आता गुगल बाबाने आपल्याला टाइम दिलेला आहे 5:48 म्हणजे 5:45.
आता कसं क्रिसमस पण आलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याचशा गाड्या दिसल्या आम्हाला. होऊन गेले आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकतो. त्रिवेणी संगमच्या इथं आलेलो आहे, बट या साईडला खूप छान छान मंदिर होते आणि या साईडला लेफ्ट साईडला त्रिवेणी संगम आहे आणि राईट साईडला भोलेनाथाचं मोठं मंदिर आहे. म्हणजे एक मंदिर नाही, 3-4 मंदिरं असे दिसले. आपल्याला जायचं तिथे, बट प्रश्न असा आहे की पहिले म्हणजे आपल्याला गाडी व्यवस्थित सेफली पार्क करायची आहे. आणि या साईडला हे मोठं ग्राउंड आहे, तर या ग्राउंडवरती स्टार्टिंगपासूनचे काम चालू आहे. काम म्हणजे कुंभमेळा 2025चा जानेवारी महिन्यामध्ये चालू होतो आहे, तर त्यांचं टेंटिंगचं वगैरे टेंट वगैरे बांधायचं काम चालू आहे तिथे.